समृद्धी महामार्गाच्या इगतपुरीपासून पुढच्या टप्प्याचं लोकार्पण आता विधानसभा निवडणुकीच्या आधी पार पडणार आहे। तसंच घाटमाथा आणि मुसळधार पर्जन्यवृष्टीचा हा परिसर असल्याने निसर्गाचं वरदान या परिसराला लाभलेलं आहे। नाशिक मुंबई महामार्गावरील कसारा घाट दरम्यानचं निसर्ग सौंदर्य नागरिकांनी अनेक वेळेला अनुभवलंय। मात्र नव्यानं सुरू होणाऱ्या समृद्धी महामार्ग परिसरातल्या निसर्ग सौंदर्याची सफर आम्ही तुम्हाला घडवणार आहोत। निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली आहे। कसारा घाटामार्गे नाशिकहून मुंबई किंवा मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने निसर्गाचा हा अनुभव घेतलेला आहे, आपल्या डोळ्यांमध्ये साठवलेला आहे। मात्र आता नव्यानेच सुरू होणाऱ्या समृद्धी महामार्गावर देखील अशा स्वरूपाचा निसर्गाचा आनंद घेता येणार आहे। आपण आता समृद्धी महामार्गावर आहोत आणि बघतोय चारही बाजूला डोंगर रांगा आहेत, हिरवाईने या डोंगर रांगा नटलेल्या आहेत आणि त्यावर दाट धुक्याची चादर देखील आहे। या महामार्गावर अनेक ठिकाणी जंगलामधनं रस्ता काढण्यात आलेला होता, तर काही ठिकाणी डोंगर रांगांमधनं बोगदा बनवून टनेल बनवून हा रस्ता पूर्ण पुढे गेलेला आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी अशा स्वरूपाचे धबधबे देखील बघायला मिळत आहे। एकीकडे हिरवाईचा शालू आहे तर दुसरीकडे धुक्याची चादर आहे। त्यामुळे ज्यावेळेस हा रस्ता सुरू होणार आहे त्यावेळेस इथलं वातावरण, इथे प्रत्येक जो प्रवासी प्रवास करणार आहे त्याला आपल्याकडे आकर्षित केल्याशिवाय राहणार नाही। आपण बघतोय खालच्या बाजूला भाताची शेती आहे, संपूर्ण परिसर हा हिरवागार झालेला आहे। अधिकाधिक पर्जन्यवृष्टीचा प्रदेश म्हणून हा ओळखला जातो, धरणांचा तालुका म्हणून देखील हा ओळखला जातो आणि इथले सगळे धरणं आता तुडुंब भरलेले, त्यामुळे नाशिकच्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या देखील मिटलेली आहे आणि दुसरीकडे एका मनमोहक अशा वातावरणाचा आनंद देखील इथे येणारा प्रत्येक नागरिक, प्रत्येक पर्यटक हा घेत आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, इगतपुरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।